तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे इयत्ता 7वीच्या सेमी इंग्लिशच्या नॅचरल रिसोर्स चॅप्टर नंबर 16 या प्रकरणाच्या दुसऱ्या भागामध्ये. आपण पहिल्या भागामध्ये मिनरल्स आणि ओर्स काय आहेत याबद्दल पुष्कळशा चर्चा आपण केली होती आणि आजच्या या भागामध्ये आपला या भागातला पुढचा जो भाग आहे तो आपण पाहणार आहे. तर मग सुरू करायचा आहे आपल्याला आजचा हा दुसरा भाग, या प्रकरणाचा दुसरा भाग. ज्यामध्ये सर्वप्रथम जो मुद्दा आपण बघणार आहे, हाऊ मिनरल्स फॉर्म्ड, म्हणजे हे मिनरल जे आहे हे पृथ्वीवर कशा प्रकारे तयार झाले याबद्दलचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये आजच्या भागामध्ये करायचा आहे. आता मिनरल्स काय आहेत, ओअर्स काय आहेत, मेटलचे मिनरल्स कसे आहेत, नॉन मेटलचे मिनरल्स कसे आहेत, या सगळ्या बाबतींची माहिती आपण मागच्या प्रकरणाच्या पहिल्या भागामध्ये ऑलरेडी केलेली आहे. समजली नसेल तर ती त्या ठिकाणी अगोदर ऐकावी आणि नंतर या भागाला तुम्ही सुरुवात करायची. हाऊ मिनरल्स फॉर्म्ड. आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये हा समोरचा तक्ता तुमच्या समोर जो दिसतो तो या ठिकाणी आलेला आहे. आता या तक्त्याचं जर तुम्हाला विश्लेषण जर करायचं जर झालं, ॲनालिसिस जर करायचं झालं, दिस चार्ट इज डिवायडेड इंटू 4 टाईप, म्हणजे 4 भागामध्ये हा चार्ट तुम्हाला दिसतो. म्हणजे याचा अर्थ काय की मिनरल्स फॉर्म होण्याचे किती टाईप्स असतील, तर ते आहेत 4 टाईप्स. आता ते कसे कसे आहेत, कोणत्या प्रकारे कोणकोणते मिनरल्स फॉर्म होतात त्याचा अभ्यास आता आपण करूया. तर यातला सर्वप्रथम जो पार्ट आहे तो हा आहे, मिनरल्स आर फॉर्म फ्रॉम द मॅग्मा इन द अर्थ क्रस्ट अँड द लावा द इरप्शन व्हॉल्कनोज व्हेन दे कूल अँड गेट ट्रान्सफॉर्म्ड इनटू क्रिस्टल्स. बघा, तुमच्या सगळ्यांना माहीत आहे की पृथ्वीच्या पोटामधून ज्वालामुखीच्या माध्यमातून जो लावा रस बाहेर निघतो त्याला मॅग्मा असं म्हणतात. हा ज्यावेळेस पृथ्वीच्या पोटातून बाहेर निघतो त्यावेळेस तो उष्ण असतो आणि कालांतरानं तो थंड होत जातो आणि हा थंड होत असताना, थंड झाल्यानंतर असताना याचं क्रिस्टल्समध्ये, स्फटिकांमध्ये रूपांतर होते आणि त्याद्वारे मिनरल्स फॉर्म होतात. म्हणजे मिनरल्स फॉर्म होण्याच्या 4 भागांपैकी, 4 प्रकारांपैकी हा पहिला प्रकार आहे पृथ्वीच्या पोटातील मॅग्मा, जो व्हॉल्कॅनिक इरप्शन्समधून बाहेर पडतो त्याच्यामधून आपल्याला प्राप्त होतो. आता कोणकोणत्या टाईपचं आता सगळं तर उदाहरणं मला या ठिकाणी देता येणार नाही, पण आपल्या पुस्तकामध्ये 2 उदाहरणं मात्र याचे दिलेलं आहे, मॅग्नेटाईट आणि मायका. मॅग्नेटाईट आणि मायका हे 2 मिनरल्स आहेत. हे कसे बनलेले आहेत, मॅग्मापासून. पृथ्वीच्या पोटातला व्हॉल्कॅनोमधून जो बाहेर पडणारा भाग आहे मॅग्मा, तो थंड झाल्यानंतर हे 2 जे आहेत मिनरल्स फॉर्म आले. इतरही आहेत ते, पण या ठिकाणी आपण या 2चा अभ्यास आपण, म्हणजे 2चं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. आता पुढचा टाईप येतो याच्यामध्ये, जो दुसरा प्रकारे मिनरल्स फॉर्म होतात. मिनरल्स आर फॉर्म व्हेन सॉलिड क्रिस्टल्स रिमेन बिहाइंड आफ्टर द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. आता तुम्हाला माहीत आहे की पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी मिनरल्स आहेत. हे मिनरल्स काय आहेत, ज्यावेळेस पाण्याद्वारे वाफ होते त्यावेळेस समुद्रामध्ये जात राहतात आणि समुद्रामध्ये जात गेल्यानं आणि फक्त पाण्याची वाफ होते. इव्हॅपोरेशनच्या प्रोसेसमध्ये फक्त काय होते, पाण्याची वाफ होते. म्हणजे या ठिकाणी बाहेर ते आहे ते सॉलिड क्रिस्टल्स त्या ठिकाणी तिथंच राहतात आणि याच्याद्वारे काही नॅचरल प्रोसेस होऊन सुद्धा मिनरल्स तयार होतात. याच्यामध्ये पहिलं प्रकार आहे, त्याचं नाव आहे हलाईट. नंतर आहे जिप्सम. हलाईट आणि जिप्सम हे कशाद्वारे तयार झालेले आहे, इव्हॅपोरेशनच्या प्रोसेसद्वारे. कोण्या प्रोसेसद्वारे तयार झाले, इव्हॅपोरेशनच्या प्रोसेसद्वारे. आता मिनरल्स तयार होण्याचा जो तिसरा प्रकार आहे, मिनरल्स गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनादर ड्यू टू द लार्ज चेंजेस इन द टेम्परेचर अँड प्रेशर. आता या अजून एक तिसरा प्रकार आहे की एक तयार होताना एक टाईपचं मिनरल्स असते, पण पृथ्वीवरचं टेम्परेचर आणि प्रेशर पाहता त्याचं रूपांतर दुसऱ्याच एका मिनरल्समध्ये तयार होऊन जाते. त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मिनरल्स फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. म्हणजे या प्रेशरमुळे
किंवा टेम्परेचरमुळे एका प्रकारातून रूपांतर त्याचं दुसऱ्या प्रकारामध्ये होते. आता याद्वारे कोणकोणते मिनरल्स बनलेले आहेत? तुमच्या समोर आलेला आहे डायमंड. डायमंड म्हणजे हिरा, बरोबर आहे. हा डायमंड जो आहे हा कार्बनपासून बनलेला आहे. म्हणजे कार्बनवरच प्रेशर, टेम्परेचर आणि प्रेशर पृथ्वीचं पडून काय तयार झाला? हिरा. नंतर याचं दुसरं उदाहरण आहे ग्राफाईट, जे तुमच्या पेन्सिलमध्ये जे टोक असते पेन्सिलचं जे लिहिण्यासाठी आपण वापरतो ते ग्राफाईटपासून बनलेलं आहे. आणि हे सुद्धा मिनरल्सच आहे आणि हे ट्रान्सफॉर्मेशन या प्रकारातून येते. चौथा प्रकार आहे त्याचा सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस इनऑर्गॅनिक मिनरल्स, एक्झाम्पल कोन्चेस, शेल्स एक्सेट्रा, फॉर्म फॉर द प्रोटेक्शन ऑफ द बॉडी. आता बघा, काही जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, सजीव आहेत, यांनी त्यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी कठीण असं आवरण केलेलं आहे आणि हे आवरण असते मिनरल्सचं. आता याच्यामध्ये कोण येते? कोन्चेस. कोन्चेस मीन्स शंख, शेल्स मीन्स शिंपले. शंख आणि शिंपले त्यांच्यावर एक टणक प्रकारचं आवरण बनवतात आणि ते सुद्धा कशाचं असते? मिनरल्सचं बनलेलं असते. त्याचं उदाहरण आहे हे शेल. आता याचा अर्थ काय आहे? आता आपण किती प्रकार पाहिले? आपण 4. आता तुमच्या समोर जे येत आहे हे पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनशॉट घ्यायचा आणि फॉर्मेशन ऑफ मिनरल्समध्ये हे आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे फॉर्मेशन ऑफ मिनरल्स किती प्रकारे दिल्या जाऊ शकते? 4 प्रकारे होते. पहिला आहे ते मॅग्मा इन्स अर्थ क्रस्ट अँड द लावा फ्रॉम द इरप्शन ऑफ द व्हॉल्कॅनोज कूल अँड गेट ट्रान्सफर्ड इनटू क्रिस्टल टू फॉर्म मिनरल्स. एक्झाम्पल मॅग्नेटाइट, मायका. मॅग्नेटाइट आणि मायका त्याचे काय आहेत? उदाहरणे आहेत. दुसरा मिनरलचा फॉर्मेशनचा प्रकार आहे सॉलिड क्रिस्टल रिमेनिंग बिहाइंड आफ्टर द इव्हॅपोरेशन फ्रॉम मिनरल्स, फॉर्म मिनरल्स. म्हणजे सॉलिड क्रिस्टल्स जे आहेत बिहाइंड राहतात इव्हॅपोरेशनच्या क्रियेमध्ये आणि त्याच्याद्वारे सुद्धा मिनरल्स बनतात. त्याच्यामध्ये हलाइट आहे, त्याच्यामध्ये जिप्सम आहे, हे त्याची उदाहरणे आहेत. तिसरा प्रकार आपण पाहिला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मिनरल्स फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म ड्यू टू द मेजर चेंजेस इन द टेम्परेचर अँड प्रेशर. पृथ्वीच्या आतमध्ये असलेलं खूप मोठ्या प्रमाणाचं टेम्परेचर आणि मोठ्या प्रमाणाचं प्रेशर याच्यामुळे सुद्धा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये मिनरल जे आहे ते ट्रान्सफर होतात. याचं उदाहरण आपण बघितलं डायमंड आणि ग्राफाईट. डायमंड आणि ग्राफाईट त्याचं उदाहरण लिहिलं, इथं दिलेलं नाही आहे पण तुम्ही ते एक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे, डायमंड आणि ग्राफाईट. चौथा प्रकार जो आहे तो इनऑर्गॅनिक मिनरल्स प्रोड्यूस बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर देअर बॉडी प्रोटेक्शन. फॉर एक्झाम्पल शेल. शेलचं उदाहरण आपण पाहिलं, कोन्चेसचं उदाहरण आपण पाहिलं. याच्यामध्ये आपण हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. मग तुम्हाला फॉर्मेशन ऑफ मिनरल्स किती प्रकारे होते? 4. अर्थच्या मॅग्मापासून, इव्हॅपोरेशनच्या प्रोसेसद्वारे, एका मिनरलच्या फॉर्ममधून दुसऱ्या मिनरलच्या फॉर्ममध्ये आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सद्वारे. या 4 प्रकारे मिनरल्सचं प्रोडक्शन जे आहे आपल्या पृथ्वीवर होते. लक्षात ठेवायचे, या गोष्टीचा स्क्रीनशॉट घ्यायचा तुम्हाला आणि हे फॉर्मेशन ऑफ मिनरल्स अंतर्गत हे तुम्हाला लिहायचं आहे. पुढचा मुद्दा आपण बघणार आहे, नवा मुद्दा क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. आता या मिनरलच्या प्रॉपर्टीज आहेत आणि या प्रॉपर्टीजचा वापर करून आपण त्यांचं क्लासिफिकेशन करू शकतो. आता हा मुद्दा समजून सांगित असताना तुमच्यासमोर आपल्या पुस्तकातला या तक्त्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. तुमच्या लक्षात आलं असेल की मिनरल्सचे किती कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशन करता येतील. तुमच्या डोक्यात जर उत्तर 3 आलं असेल तर तुम्ही बरोबर आहे. कोणकोणते? नॉन मेटल मिनरल्स, मेटल मिनरल्स आणि एनर्जी मिनरल्स. मेटल म्हणजे धातू. तुम्हाला मेटल्स माहीत आहे, कॉपर, ॲल्युमिनियम. आता मी नाव नाही सांगणार त्याचं जास्त, पण तुम्हाला माहीत आहे ते. नॉन मेटल मिनरल्समध्ये कोण कोण येतात? मायका, सल्फर, जिप्सम, पोटॅश, ग्राफाईट, डायमंड आणि फेल्डस्पार. हे जे आहे हे नॉन मेटल मिनरल्स आहेत. म्हणजे जे मेटल नाही आहेत ते नॉन मेटल आहेत. मग त्याच्यामध्ये कोणकोणते उदाहरण सांगितले मी? तुम्ही माझ्या मागे म्हणू शकता मायका, सल्फर, जिप्सम,
potash, graphite, diamond, and last one is feldspar. मेटल्स मिनरल्समध्ये कोणाचा समावेश होतो? आयर्न, गोल्ड, सिल्वर, टीन, बॉक्साईट, मॅंगनीज, प्लॅटिनम, टंगस्टन. हे जे आहेत हे मेटल मिनरल्स आहेत. एनर्जी मिनरल्स म्हणजे कोणते? एनर्जी मिनरल्स आर दोज मिनरल्स हू आर यूज टू प्रोड्यूस एनर्जी. म्हणजे ज्यांच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते त्यांना म्हणतो आपण एनर्जी मिनरल्स. या एनर्जी मिनरल्सचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये डीपमध्ये करायचा आहे येणाऱ्या भागामध्ये, याच प्रकरणामध्ये आणि याच वर्षी. तो आपण जसं जसं ते समोर येईल तसं तसं आपण ते बघू. एनर्जी मिनरलचे उदाहरण जर सांगायचं असेल तर प्रामुख्याने 3 आहेत. देअर आर 3 टाइप्स ऑफ एनर्जी मिनरल्स: कोल, मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस. दीज आर द 3 एनर्जी मिनरल्स. तुम्हाला हमेशा क्लासिफिकेशनसाठी रिकाम्या जागा जोड्या जुळवामध्ये हा तक्ता फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीजमध्ये हा तक्ता तुम्हाला काढायचा आहे आणि प्रत्येकाचं उदाहरणसुद्धा तुम्हाला लिहायचं आहे या तक्त्याच्यामध्ये. आशा करतो की हा मुद्दा तुम्हाला समजला असेल. पुढचा मुद्दा बघू आपण. आता पुढचे जे मिनरल्स आहेत ते जेम्स अँड जेम लाईक मिनरल्स. आता जेम्सचा तुम्हाला समोर चित्र दिसतच असेल की वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत खडे जे अंगठ्यांमध्ये, दागिन्यांमध्ये वापरल्या जातात, जे चमकदार असतात. सम इम्पॉर्टंट ऑफ मिनरल्स लाईक डायमंड, हिरा. हिरा हा चमकदार आहे सर्वात. तो हिरा जो आहे तो आपण त्याचा दागिना म्हणून सुद्धा आपण वापरतो. रुबी, नंतर सॅफायर, एमरिल्ड, जेड, झिरकॉन आर यूज्ड ॲज अ जेम्स. त्यांना आपण रत्ने असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? रत्ने. जेम्स आर इन ग्रेट डिमांड. म्हणजे या जेम्स जे आहेत हे चमकदार असतात, त्यांना आकर्षक असा रंग असतो, म्हणून अंगठ्यांमध्ये, त्यानंतर आपल्या दागिन्यांमध्ये यांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आता या ठिकाणी डायमंड म्हणजे हिरा तुम्हाला सांगितलं, पण रुबी, सॅफायर, एमरिल्ड, जेड, झिरकॉन यांना मराठीमध्ये काय म्हणतात याची माहिती तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून मिळवा. गुगलवर टाका रुबी मीनिंग इन मराठी, सॅफायर मीनिंग इन मराठी, एमरिल्ड मीनिंग इन मराठी. म्हणजे तुम्हाला याला मराठीमध्ये काय म्हणतात, बरोबर आहे. त्याला म्हणतात समजा माणिक आहे, त्यानंतर आता मला जास्त नाव त्याचं माहिती नाही आहे, पाचू आहे, अशा गोमेद आहे. हे जे आहेत ह्यांना म्हणतात जेम लाईक मिनरल्स असे म्हणतात आणि दागिन्यांसाठी यांचा वापर केला जातो. पुढचा प्रकार आहे याच्यामध्ये डू यू नो. आणखी एक दुसऱ्या प्रकारचं मिनरल्स येते. तुम्हाला सॉल्ट सगळ्यांना माहीत आहे. सॉल्ट जो आहे हा तुम्हाला जर मी प्रश्न विचारला की सॉल्ट कसं बनते, तर तुम्ही मला उत्तर देसाल की समुद्राच्या पाण्यापासून सॉल्ट बनते. तुमचं उत्तर चुकलेलं नाही. पण आपण जे आपल्या नेहमीच्या वापरामध्ये एक मीठ असंही वापरतो की जे समुद्रापासून मिळत नाही. डिपॉझिट्स ऑफ कॉमन सॉल्ट आर अल्सो फाउंड इन अर्थ. पृथ्वीच्या पोटामध्ये सुद्धा ते सापडते, मीठ सापडते. धिस सॉल्ट इज कॉल्ड ॲज रॉक सॉल्ट. त्याला रॉक सॉल्ट असं म्हणतात. त्याला रॉक सॉल्ट असं म्हणजे खनिज. त्याला आपल्या नेहमीच्या भागामध्ये वेगळा शब्द आहे तो. सैंधव मीठ म्हणतात त्याला, सेंधे मीठ म्हणतील, किंवा आणखी एक प्रकारचं मीठ आहे त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही. परंतु रॉक सॉल्ट मी तुम्हाला त्याचं चित्र दाखवतो. हे त्याचं चित्र आहे, बरोबर आहे. आणि याचा वापर औषधांमध्ये सुद्धा केला जाते. भेळ तुम्ही खा, पाणीपुरी तुम्ही खा, त्याच्यामध्ये हे मीठ असल्याशिवाय मजाच येत नाही, बरोबर आहे. हे आपल्या साधारण पांढऱ्या मिठाचं सारखं नाही आहे, हे जमिनीच्या पोटामधून सापडते. चला पुढच्या मुद्द्यावर आपण चलूया. नॅशनल इन्स्टिट्यूशन द इंडियन स्कूल ऑफ माइन्स हे धनबादला आहे. वॉज फाउंड इन 1926 टू इम्पार्ट एज्युकेशन इन मायनिंग. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांनी 1926 मध्ये धनबाद येथे द इंडियन स्कूल ऑफ माइन्स म्हणजे
एक खनिजांची अभ्यास करणारी संस्था चालू केली, खाणकामाचा अभ्यास करणारी. ती कुठे चालू केली? धनबादला. दिस इन्स्टिट्यूट हॅज नाऊ बीन कन्व्हर्टेड इंटू इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी. आता याचं नाव बदललेलं आहे आणि याला म्हटलं जाते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 1926 साली. आणि याचा वापर जे आहे आपल्या भारतामध्ये जे काही मिनरल्स असतील त्या मिनरल्सचा अभ्यास करण्यासाठी याचा वापर केला जातो. आता तुम्हाला स्क्रीनशॉट काढून हे जे तुमच्या समोर आहे, या आपल्या मागचं जे हेडिंग आहे ते हेडिंग जे निळ्या रंगामध्ये गेलं होतं ते हेडिंग आणि त्याच्या खाली हे 3 प्रकारचे उदाहरणं तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला लिहायचं आहे. होऊ द्या अगोदर आणि झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. पहिलं आहे नॉन मेटल्स मिनरलचे एक्झाम्पल्स. मायका, सल्फर, पोटॅश, ग्रॅफाइट, डायमंड, फेल्डस्पार. मेटल्स मिनरल्स आयर्न, गोल्ड, सिल्वर, टीन, बॉक्साइट, मॅंगनीज, प्लॅटिनम, टंगस्टन. कोल, मिनरल ऑइल, नॅचरल गॅस. जो तक्ता आपण काढलेला आहे तोच तक्ता या स्वरूपामध्ये दिलेला आहे. तुम्ही अशा स्वरूपामध्ये लिहा किंवा तो तक्ता लिहा, दोन्हीचंही एकच आहे. तो तक्ता जर काढायचा असेल तर हे लिहू नका आणि पॉईंटच्या स्वरूपात लिहायचं असेल तर हे लिहा, मग तक्ता काढू नका. 2 पैकी तुमच्याजवळ चॉईस आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारे ते लिहायचं आहे त्याचा. आता नवा मुद्दा आपण या प्रकरणातला शिकू. सम इम्पॉर्टंट मिनरल्स अँड ओर्स. काही आपल्याला इम्पॉर्टंट मिनरल्स आहेत आणि ओर्स आहेत, त्यांचे नावं आहेत, त्यांची माहिती आपल्याला पाहायची आहे. इंट्रोडक्शनरी माहिती का होईना पण ती आपल्याला आता घ्यायची आहे. चला मग सुरुवात करायची आपल्याला. इम्पॉर्टंट मिनरल्स आणि ओर्स कोणकोणते आहेत ते. आता याच्यामध्ये तुमच्यासमोर पुस्तकामध्ये हे पान दिसत असेल तुम्हाला, तुम्ही ते पान बघू शकता काय काय. आता याच्यापैकी जे काही इम्पॉर्टंट ओर मिनरल्स आहेत ते आता त्याची आपण माहिती घेणार. यातला पहिला प्रकार आहे आयर्न ओर. आयर्न ऑकरिंग इन द इम्प्युअर स्टेट इज कॉल्ड आयर्न ओर. म्हणजे अशुद्धीच्या स्वरूपामध्ये जे लोखंड सापडते त्याला आयर्न ओर असं म्हणतात. आयर्न ओर इज यूज टू मेक अ व्हरायटी ऑफ आर्टिकल्स फ्रॉम पिन्स टू हेवी मशिनरी. म्हणजे छोट्या पिनपासून, स्विचपासून तर मोठ्या मोठ्या मशीन्सपर्यंत बनवण्याचं काम जे आहे ते आयर्नपासून केल्या जाते. आता जर एक्झाम्पल जर मला सांगायचे असतील तर फॉर एक्झाम्पल फार्मिंग इम्प्लिमेंट्स, शेतीचे अवजारे. रेल्स ऑफ द रेल्वे ट्रॅक्स, म्हणजे रेल्वे ट्रॅक्सचे जे रेल्स आहेत ते सुद्धा लोखंडापासून बनवलेल्या जातात. द मेन 4 ओर्स ऑफ द आयर्न आर मॅग्नेटाइट, हॅमेटाइट, लिमोनाइट अँड सिडेराइट. आता बघा सध्याची याचा स्क्रीनशॉट काढू नका. ज्यावेळेस मी तुम्हाला ते सांगेल त्यावेळेस तुम्हाला तो काढायचा आहे. सध्या फक्त लक्षात घ्यायचं की 4 प्रकारचे आयर्नचे ओर्स मी तुम्हाला सांगितले. मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट अँड सिडेराइट. हे 4 नावं तुम्ही सध्या लक्षात ठेवायचं. पुढचं आपण इम्पॉर्टंट ओर पाहणार आहे, त्याचं नाव आहे मॅंगनीज. त्याचं नाव आहे मॅंगनीज. हे चुकून आलं आहे, मॅंगनीज घेतो मी पहिले. हे मॅंगनीज तुमच्या समोर आलेलं आहे. मॅंगनीज ओर्स इन द फॉर्म ऑफ इट्स कार्बोनेट, सिलिकेट अँड ऑक्साईड. आता हे मॅंगनीजचं जे ओर आहे हे कोण्या स्वरूपामध्ये सापडते? एक तर मॅंगनीज म्हणजे कार्बोनेटच्या स्वरूपामध्ये सापडेल, सिलिकेटच्या स्वरूपामध्ये सापडेल किंवा ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये सापडेल. कंपाऊंड्स ऑफ द मॅग्नेट्स आर यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ द मेडिसिन अँड फॉर गिविंग द पिंक टिंज टू द ग्लास. काचेला गुलाबी रंग देण्यासाठी या मॅंगनीजचा वापर केला जातो. मॅंगनीज इज ऑल्सो यूज्ड इन द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. म्हणजे आपण जे इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू वापरतो, टी व्ही आहे, रेडिओ आहे, त्यानंतर जेवढ्या काही इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आहे त्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूमध्ये मॅंगनीजचा वापर केला जातो. लक्षात ठेवायचं, म्हणून खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट ओर आहे. पुढचं ओर आहे त्याच्यामध्ये येते बॉक्साईट. बॉक्साईट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ओर ऑफ ॲल्युमिनियम. बॉक्साईट कोणाचं ओर आहे तर तो ॲल्युमिनियम आहे. म्हणजे बॉक्साईटपासून कोण मिळते मोठ्या प्रमाणामध्ये तर ॲल्युमिनियम मिळते. इट कंटेन्स 55% ॲल्युमिनियम.
बॉक्साईट कन्सिस्ट मेनली ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड, म्हणजे बॉक्साईडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय सापडते तर ॲल्युमिनियम ऑक्साईड सापडते. ॲल्युमिनियम इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. आता तुम्हाला माहीत आहे इलेक्ट्रिकच्या तारा ज्या आहेत त्या ज्या आहेत ॲल्युमिनियमची भांडी जे आहेत ते हे सगळेचे सगळे ॲल्युमिनियमपासून बनवल्या जातात. ॲल्युमिनियम इज द व्हेरी गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इट्स डेन्सिटी इज लो, त्यामुळे तो वजनानं हलका आहे. देअरफॉर इट इज यूज्ड मेनली इन द एरोप्लेन्स, ट्रान्सपोर्ट व्हेकल्स अँड टू मेक इलेक्ट्रिक वायर्स. याच्यापासून वायर बनवल्या जातात आणि विमाने बनवल्या जातात, कारण वजनानं हलकं असल्यामुळे ह्या विमान बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. ट्रान्सपोर्टचे व्हेकल जे आहेत मोठे मोठे ते बनवण्यासाठी सुद्धा याचा ॲल्युमिनियमचा वापर केला जातो. लाईट वेट आहे आणि ड्युरेबल आहे, म्हणून याचा ॲल्युमिनियमचा वापर जो आहे केला जातो. पुढचं आपलं येते त्याचं नाव आहे कॉपर. कॉपर म्हणजे तांबं. तांबं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. कॉपर इज फाउंड इन द इम्प्युअर स्टेट इन द विसिनिटी ऑफ आयर्न अँड अदर मिनरल्स. आता हे कॉपर जे आहे हे कुठं सापडते, ज्या ठिकाणी आयर्न सापडते त्याच ठिकाणी कॉपर जे आहे ते इम्प्युअर स्टेटमध्ये सुद्धा सापडते. कॉपर इज ऑल्सो अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. देअरफॉर इट इज यूज टू मेक इलेक्ट्रिक वायर्स ॲज वेल ॲज रेडिओज, टेलिफोन्स, व्हेकल्स अँड मेकिंग किचन युटेन्सिल्स अँड स्टॅच्यूज. आता तुम्हाला माहीत आहे कॉपर जे आहे ते चमकदार आहे, त्याला एक विशिष्ट प्रकारचा कलर आहे आणि ते कंडक्टर आहे, हीट आणि इलेक्ट्रिसिटीचं कंडक्टरसुद्धा आहे. त्याच्यामध्ये याचा वापर इलेक्ट्रिकच्या वायर बनवण्यासाठी केला जातो, रेडिओमध्ये केला जातो, टेलिफोनमध्ये केला जातो, व्हेकल्समध्ये केला जातो आणि आपल्या स्वयंपाकघरातले भांडे जे आहे हे बनवण्यासाठी आणि पुतळे बनवण्यासाठी सुद्धा या कॉपरचा वापर केला जातो. चौथं जो आहे ते आपण मिनरल्स बघून राहिलो. त्यानंतर नंबर येतो मायकाचा. मायका इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता एक इलेक्ट्रॉनिक आयटम आहे त्याचं नाव आहे कॅपॅसिटर. आता तुमच्यापैकी ज्यांना कोणाला माहीत असेल नाव किंवा कोणाला माहीत असेल, हा इलेक्ट्रिकचा पार्ट आहे. हा प्रत्येक तुम्हाला जर इलेक्ट्रिकचा मदरबोर्ड तुम्ही जर उघडला, टी व्हीचा मदरबोर्ड किंवा रेडिओचा मदरबोर्ड, तर त्याच्यावर छोट्या छोट्या स्वरूपामध्ये कॅपॅसिटर तुम्ही इमेजसुद्धा गुगलवर टाकू शकता. कॅपॅसिटर लिहा, तुम्हाला समजून येईल किंवा काय आहे कॅपॅसिटर. हा कॅपॅसिटर ज्याच्यापासून बनवला जातो मेनली हा मायकापासून बनवला जातो. मायका इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. इट्स व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द थिकनेस ऑफ इट्स लेयर्स. तो एका लेअरच्या स्वरूपामध्ये असतो, थरावर थर असतात आणि त्याची किंमतसुद्धा त्या थरांवर डिपेंड आहे. मायका हॅज मेनी युजेस सच ॲज इन आयुर्वेदिक मेडिसिन. आयुर्वेदिकच्या मेडिसिनमध्ये मायका वापरला जातो. डाईजमध्ये म्हणजे रंग बनवण्याच्या कारखान्यामध्ये सुद्धा मायका वापरला जातो. इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये वापरला जातो आणि वायरलेस कम्युनिकेशन इक्विपमेंटमध्ये म्हणजे मोबाईल्समध्ये आणि मोबाईलचे जे इक्विपमेंट आहेत कम्युनिकेशन जे असतील त्याच्यामध्ये सुद्धा या मायकाचा वापर जो आहे तो केला जातो. हा मायका समोर त्याचं चित्रही तुम्हाला दाखवलेलं आहे मायकाचं. आता तुम्हाला हा तक्ता जो आहे याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा आहे आणि हा तक्ता जो आहे तुम्हाला पूर्ण करायचा आहे. मी ज्या प्रकारे सांगेल त्या प्रकारे याचे उत्तर मी तुम्हाला आता येणाऱ्या याच्या पुढचा भागातला जो प्रत्येकाचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा आणि ती माहिती या तक्त्यामध्ये तुम्हाला लिहायची. म्हणजे मी सरळ तुम्हाला तक्ता न देता म्हणजे तुमची परत प्रॅक्टिस व्हावी म्हणून ती माहिती तुमच्यासमोर आता मांडणार आहे. त्या माहितीचा स्क्रीनशॉट काढायचा आणि ती माहिती या तक्त्यामध्ये लिहायची. वरचे हेडिंग लक्षात ठेवायचे, मिनरल्स, ओर्स, फीचर्स, युजेस. त्या येणाऱ्या माहितीमध्ये सुद्धा तेच वरचे हेडिंग्स आहेत, पण त्याच्या खालची जी माहिती आहे या तक्त्यामध्ये आणून तुम्हाला एका ठिकाणी भरायची आहे. हा टास्क तुम्हाला मी देत आहे. आता बघा उदाहरणार्थ याचा नमुना. मिनरल्स ओर्समध्ये पहिलं आहे आयर्न. फीचर्स कॅरेक्टरिस्टिक्स त्या तक्त्यामध्ये काय लिहिसान, इट इज आयर्न ऑकरिंग इन द इम्प्युअर स्टेट. 4 मेन ओर्स ऑफ आयर्न, मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट अँड सिडेराइट. म्हणजे तक्त्यामधला पहिला मिनरल्स आणि ओर्स आयर्न लिहायचा, फीचर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्समध्ये हे वाक्य लिहायचे आणि युजेसमध्ये हे लिहायचं. युजेस काय आहे आयर्नचे युजेस, यूज टू मेक द आर्टिकल्स रेंजिंग फ्रॉम पिन्स टू हेवी मशिनरी. पिनपासून तर हेवी मशिनरी बनवण्यापर्यंत
आयर्नचा वापर जो आहे तो केला जातो. याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? फार्मिंग इम्प्लिमेंट्स, रेल्स ऑफ द रेल्वे ट्रॅक्स, हे त्याचे उदाहरण आहेत. त्या तक्त्यामध्ये ही 3 माहिती तुम्हाला द्यायचं, मिनरल्स ओर, फीचर, कॅरेक्टरिस्टिक, युजेस, आणि बाकीच्यांचं सुद्धा तुम्हाला असंच करायचं आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्हाला जो पुढचा स्क्रीनशॉट आणि माहिती लिहायची आहे ती ही आहे. मिनरल्स आणि ओर्समध्ये आलं मॅग्नीज. फीचर्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे त्याचे? ऑकर्स इन द फॉर्म ऑफ इट्स कार्बोनेट, सिलिकेट अँड ऑक्साईड. याचे जे युजेस आहेत ते काय आहे त्याचे? युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ मेडिसिन, गिविंग अ पिंक टिंज टू द ग्लास अँड द इलेक्ट्रिकल अप्लायन्समध्ये याचा वापर केला जातो. त्या तक्त्यामध्ये हे 3 मुद्दे तुम्हाला लिहायचे आहे. याचासुद्धा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रकार येतो याच्यामध्ये बॉक्साईट. फीचर्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स. बॉक्साईटचे काय सांगितलं जातील आपल्याला? मोस्ट इम्पॉर्टंट ओर ऑफ ॲल्युमिनियम, कंटेन्स 55% ॲल्युमिनियम, 55% ॲल्युमिनियम, कन्सिस्ट ऑफ मेनली ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड, व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट अँड हॅज अ लो डेन्सिटी. या ॲल्युमिनियमची डेन्सिटी कशी असते? तर ती लो डेन्सिटी असते. आता याचे युजेस आपल्याला काय सांगता येतील? ॲल्युमिनियम मेनली यूज्ड इन एरोप्लेन, ट्रान्सपोर्ट व्हेकल्स अँड इलेक्ट्रिकल वायर्समध्ये याचा वापर केला जातो. या गोष्टीचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा आणि त्या तक्त्यात जाऊन पटकन तुम्हाला तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यानंतर नंबर येतो, बॉक्साईट झाला आपलं कॉपरचा. कॉपरचं सुद्धा तशाच प्रकारे करायचं आहे. फीचर्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स. कॉपरचे काय सांगता येतील आपल्याला? फाउंड इन द इम्प्युअर स्टेट इन द vicinity of iron and other minerals, very good conductor of electricity and heat and has a low density. Uses काय? Used to making electrical wires as well as radios, telephones, vehicles and for making kitchen utensils and statue. पुतळे बनवण्यासाठी, आपल्या घरातले भांडे कुंडे बनवण्यासाठी, टेलिफोनच्या तारा बनवण्यासाठी, घरातल्या आपल्या इलेक्ट्रिकलच्या वायरच्या तारा बनवण्यासाठी याचा वापर करायचा. स्क्रीनशॉट घेणे, तक्त्यात माहिती लिहिणे, आळस करायचा नाही. पुढचा याच्यामध्ये मायका. शेवटचा आपण बघितलं होतं त्या ठिकाणी मायका. फीचर्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स. मायकाचे काय सांगता येतील आपल्याला? बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, इट्स व्हॅल्यू डिपेंड ऑन द थिकनेस ऑफ इट्स लेयर्स. त्याचे युजेस काय सांगता येतील? युज्ड इन अ आयुर्वेदिक मेडिसिन्स, डाईज, इलेक्ट्रिकल मशीन्स अँड इक्विपमेंट, वायरलेस कम्युनिकेशन इक्विपमेंटमध्ये याचा वापर केला जातो. स्क्रीनशॉट घेणे, तक्त्यामध्ये माहितीसुद्धा लिहिणे. आता तुम्हाला पहा, हाऊ डीड तुमच्या पुस्तकामध्ये फाइंड आउट अंतर्गत दिलं. तुम्हाला माहिती आहे पुस्तकाची रचना कशी आहे, तुम्हाला इंटरनेटवरून माहिती शोधण्यासाठी सुद्धा प्रोत्साहित करते. हाऊ डीड द व्हेरियस एजेस ऑफ द प्री हिस्टॉरिक पिरियड गेट देअर नेम्स ऑन द बेसिस ऑफ द यूज ऑफ द मेटल्स. आता मनुष्याच्या इतिहासाच्या काळामध्ये ज्यावेळेस अभ्यास केला जातो इतिहासाचा, त्यावेळेस त्याच्या काही प्री हिस्टॉरिक पिरियडला मेटलचे नावं दिलेले आहेत. आता ते कोणकोणते दिलेले आहेत तुम्हाला ते शोधायचे आहेत. याचं उत्तरसुद्धा तुम्हाला मी, हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर मी तुम्हाला आता देत आहे. पुस्तकातला हा प्रश्न लिहायचा आणि तुमच्यासमोर जे उत्तर येते ते तुम्हाला आता लिहायचं आहे. ॲन्सर काय देतील आपला ॲन्सर? प्रश्न तुम्हाला पुस्तकामध्ये सापडेल. हा प्रश्न कुठे सापडेल तर तुम्ही बघून घ्यायचा तो. द 3 एजेस ऑफ द प्री हिस्टॉरिक पिरियड गॉट देअर नेम्स फ्रॉम द मोस्ट कॉमन रॉ मटेरियल्स विच वॉज यूज्ड बाय द प्रिमेटिव्ह मॅन टू मेक टूल्स अँड इम्प्लिमेंट्स. मनुष्याने जे हत्यारे बनवली त्याद्वारे त्याचे जे माणसाच्या इतिहासाचा अभ्यास करताना 3 नावं असे येतात की जे मेटलच्या नावावरून दिलेले आहेत. त्यातलं पहिलं नाव कुठलं आहे? स्टोन एज. इट रेफर्स टू द पिरियड इन विच प्री हिस्टॉरिक मॅन यूज स्टोन्स टू मेक टूल्स. हत्यारं बनवली मनुष्यानं दगडापासून, आणि दगडसुद्धा काय आहे? पृथ्वीच्या पासून मॅग्मापासून निघालेलं काय आहे तो? मिनरल्सच आहे. त्यामुळे स्टोन एज आपल्याला पहिलं नाव म्हणता येईल. नंतर ब्रॉन्झ एज आलं. इट रेफर्स टू द पिरियड व्हेन ब्रॉन्झ वॉज वाईडली यूज टू मेक टूल्स, इम्प्लिमेंट्स अँड वेपन्स. शस्त्र बनवण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे हत्यारं बनवण्यासाठी ब्रॉन्झचा वापर ज्यावेळेस मनुष्य करत होता
त्या एजला, त्या काळाला ब्रॉन्झ एज सुद्धा म्हटल्या जाते. तिसरा आहे आयर्न एज. इट रेफर्स टू द पिरियड वेन यूज टू ऑफ टूल्स अँड इम्प्लिमेंट्स मेड अप ऑफ आयर्न वॉज मोस्ट कॉमन. लोखंडापासून बनवलेले हत्यारे, लोखंडापासून बनवलेले शस्त्र, म्हणजे शस्त्र, हत्यारे किंवा वस्तू मनुष्य ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये वापरत होता त्यावेळेस त्याला आयर्न एज असं म्हटलं जात होतं. मग या प्रश्नाचं उत्तर काय होईल आपल्याला? किती नावं दिले जाऊ शकतात? 3. स्टोन एज, ब्रॉन्झ एज आणि आयर्न एज. प्रश्न, त्याचं उत्तर, स्क्रीनशॉट आपल्या नोटबुकमध्ये रायटिंग. काही जास्त सांगायचं काम नाही. अशा प्रकारे आपण या प्रकरणाचा दुसरा भाग आज समाप्त केलेला आहे. बघा, जेवढ्या काही गोष्टी मी सांगतो तुम्हाला वाटत असेल की आपल्या वहीमध्ये लिहायला पाहिजे, आपण लिहायचं, आळस करायचं नाही. कारण हे जे नोट्स आहेत इलेक्ट्रॉनिकली तुम्ही जे हमेशा अभ्यास करून ज्या नोट्स बनवसाल त्यामुळे तुमची रिव्हिजनसुद्धा होते आणि तुम्हाला एक तुमच्या लिहिण्यामध्ये व्यवस्थितशीरपणासुद्धा येतो. आणि बरेचसे आपण डीप क्वेश्चन जे पुस्तकाच्या मधामध्ये आहेत, जे महत्त्वाचे आहेत, जे शोधायचे आहेत, त्यांचासुद्धा उत्तर आपण या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला शोधण्यामध्ये अडचण जाणार नाही. मी आशा करतो की आजचा भाग तुम्हाला सगळ्यांना समजला असेल. प्रकरण थोडंसं मोठं आहे, डीप आहे. नॅचरल रिसोर्स जे आतापर्यंत आपण पाहिलं याचं हे पुढचा म्हणजे डीप असलेलं हे पहिलं प्रकरण आहे. आळस करायचा नाही, सूचनांचं पालन जरूर करायचं. भेटूया पुढच्या भागामध्ये आणि पुढचा भाग लवकरच. ठीक आहे, तोपर्यंत आपण थांबू. बाय बाय. बाय बाय.